चला तर आज एक सुविचार ऐकून घेऊया. बिंदास जगा मित्रांनो. एकदा का 40 पार केली की जास्त शिकलेला आणि कमी शिकलेला दोघेही सारखेच. जास्त शिकलेला कदाचित जास्त पैसे कमवत असेल. 50 नंतर सुंदर आणि कुरूप हा भेदभाव नष्ट होतो. दोन्ही सारखेच. कोण किती का सुंदर असे ना, या वयात सुरकुत्या डोळ्याखालची काळवलय लपता लपत नाही. 60 नंतर मोठी पोस्ट किंवा छोटी पोस्ट असेही काही उरत नाही. दोन्ही सारखेच. निवृत्तीनंतर ऑफिसमधला चपराशी देखील साहेबाला बघायचं टाळतो. 70 पार केल्यानंतर मोठे घर आणि लहान घर असा विचार सुद्धा मनात येत नाही. दोन्ही सारखेच. सांधेचुकी बळवून हालचाल करणे मुश्किल झाले की बसण्यापुरती जागा असली तरी पुरे. 80 नंतर गाठीची पैसा असला काय आणि नसला काय. दोन्ही सारखेच. जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे आणि कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न उठतोच. नशिबाने 90 पार केली, अभिनंदन. तर झोपण्या आणि उठण्या यात सुद्धा फरक राहत नाही. दोन्ही सारखेच. कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा ग्रहण प्रश्न उठतोच. अजून 100 पार करायची इच्छा आहे का? जीवन साधे सोपे आहे. आनंदाने जगा. उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडविल्याचा आईनस्टाईनचा आव आणि भाव आणू नका. माणसापेक्षा सावली मोठी दिसली की समजावे संध्याकाळ जवळ आली आहे. एक लक्षात ठेवा, लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळेच समान आहोत. तेव्हा निर्मल आनंद लुटा, हसा. स्वतःसाठी काही वेळ तरी जगायला शिका. कारण मनुष्य जन्म पुन्हा नाही.